हरियाणा, खरं तर पंजाबचा विचार केला तर आतापर्यंत लोकसभेला वेगळा निकाल दिसतो, विधानसभेला वेगळा निकाल दिसतो. यंदाच्या वेळेचं चित्र सुद्धा वेगळं दिसतंय पंजाबमधलं. एकूणच शेतकरी आंदोलन आणि या सगळ्याचा परिणाम पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांवरती झालेला असू शकतो का? कारण पंजाबमध्ये भाजपचा सुपडा साफ झालेला आहे. आपण ही हेलिकॉप्टर ब्रेकिंग सांगतोय. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांच्या नुसार भाजपचा सुपडा साफ झालाय. काँग्रेसची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू झालेली आहे. काँग्रेस आणि आप असे दोन्ही पक्ष सध्या पंजाबमध्ये दिसतात. भोईटे सर, पंजाबच्या निकालांबद्दल आपण जे बोललात ते खरं आहे यामिनी, की तिथं शेतकऱ्यांचा संताप हा ज्या पद्धतीनं दिल्लीच्या सीमेपर्यंत धडकत होता त्याचे पडसाद या निकालात नक्कीच उमटलेले आहेत. हरियाणाच्या बाबतीत सुद्धा विशेषतः जाट समाजाच्या बाबतीत तिथं असंतोष दिसत होता. अगदी सरकारी कर्मचाऱ्यांनी तर आता सुद्धा निवडणूक आयोगाकडे तिकडचे मुख्यमंत्री खट्टर हा एक वेगळा सामाजिक प्रयोग होता भाजपचा, की तिकडे आतापर्यंतची परंपरा जाट मुख्यमंत्र्यांची असायची, जसं आपल्याकडे मराठा समाजाच्या बाबतीत व्हायचं तसं बीजेपीनं ती फडणवीसांच्या बाबतीत मोडलेली, तिकडे खट्टर यांच्या बाबतीत मोडली. मात्र तिकडे एकंदरीत कारभाराबद्दल खूपच तक्रारी होत्या आणि त्याचा जाट समाजात जो असंतोष, तिकडे शेतकऱ्यांचा असंतोषही त्यात समाविष्ट झाला आणि त्याचा फटका दिसला. एक उत्तर भारताच्या बाबतीत जाता जाता दोन वाक्यात फक्त मला एक माहिती द्यायची आहे, ती म्हणजे उत्तर भारत हे भाजपचं ऊर्जा स्रोत आतापर्यंत मानलं जायचं. 14 आणि 19 या दोन्ही निकालांचा अभ्यास केला तर जास्तीत जास्त जागा या उत्तर भारतातून भाजपाला मिळतात. ती उत्तर भारताची पार्टी आहे असं आतापर्यंत बोललं जायचं. मात्र आता जे सध्या दिसतंय त्यानुसार उत्तर भारतात एनडीए 76 जागी तर इंडिया आघाडी 69 जागी, म्हणजे उत्तर भारतात सुद्धा यावेळी थोडीशी अटीतटीची लढत आपल्याला दिसते. इतरांना फक्त 6 जागा, म्हणजे 151 महत्त्वाच्या जागांपैकी एनडीए 50% जागांवर जरी पुढे असली तरी सुद्धा इंडिया आघाडी फार मागे नाही आहे. अर्थात पुढे कल जसे स्पष्ट जातील, अंतिम निकाल येतील तेव्हा आणखी चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे, यालाच धरून मला दलवाई सरांना विचारायचे, कारण 4 जागी सध्या काँग्रेस आघाडीवरती आहे पंजाबमध्ये आणि 2 जागांवरती आप. पंजाब आणि हरियाणा हे 2 भाग असे आहेत की शेतकऱ्यांचं फार मोठी आंदोलनं झालेली होती आणि त्याला ज्या पद्धतीनं प्रतिसाद सरकारमार्फत मिळाला होता तो मिळाला नाही. त्यांची आंदोलनं कुचवून टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याचा हा सगळा परिणाम होणारच होता. त्यामुळे तिथे इतकं मोठं यश मिळालेलं आहे ते आश्चर्यकारक नाही, ते अपेक्षितच होतं. सचिन सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की राजस्थान क्लीन स्वीप येईल, गुजरात क्लीन स्वीप येईल, त्यानंतर उत्तर प्रदेश क्लीन स्वीप येईल असं म्हटलं जात होतं. पंजाबमध्ये थोडीफार कुठेतरी आशा होती, मात्र ह्या सगळ्या आशा धुळीला मिळाले. क्लीन स्वीप म्हणजे राजस्थानमध्ये जरी नंबर बऱ्यापैकी असला तरी क्लीन स्वीप म्हणता येणार नाही. गुजरातमध्ये सुद्धा मला वाटतं 1 जागा काँग्रेसला आहे. इथे कुठेतरी तो आकडा कमी होतोय भाजपचा. म्हणजे आता आपण पंजाबची चर्चा करत होतो म्हणून पंजाब बघूया. पंजाबमध्ये काय झालं, काँग्रेस आणि आप हे एकमेकांच्या विरोधात लढले. त्याच्यामुळे तिकडे विरोधाची स्पेस देखील ह्या 2 पक्षांनी भरून काढली. त्याच्यामुळे भाजपला तिकडे विरोधी पक्षाचा भाग म्हणून पण कुठे एस्टॅब्लिश होता आला नाही. पण त्याचबरोबर राजस्थानमध्ये काँग्रेसने अनपेक्षितपणे खूपच चांगला परफॉर्मन्स केलेला दिसतोय. तो जो काँग्रेस जो शेतकऱ्यांचा राग पूर्ण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने आपल्याला दिसला त्याच पद्धतीने तो पूर्ण देशभर आहे. पण जिथे तो रोखण्यामध्ये भाजपला यश आलं तिथे म्हणजे मध्य प्रदेशात असतील किंवा गुजरातमध्ये असेल तिकडे ते तिकडे ते म्हणजे चांगलं यश मिळवू शकले. जिथे ते थांबू शकले नाहीत तिकडे त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे या वेळेला प्रॉपर जे मुद्दे होते म्हणजे बेरोजगारी असेल, शेतकरी असेल, शेतमालाला मिळणारा भाव असेल, अशा पद्धतीचे मुद्दे हे बऱ्यापैकी चाललेले दिसतात. आणि मग त्याच्याबरोबर जातीय समीकरण की दलित आणि मुस्लिम हे एकत्र आहेत, त्याच्याबरोबर कोणता समाजगट एकत्र जोडला गेला त्या राज्यामध्ये चांगलं यश हे इंडिया आघाडीला मिळालं. जिथे तो जोडला गेला नाही तिकडे यश मिळू शकलेलं नाही. अशा पद्धतीची गणितं ही पूर्ण उत्तर भारतामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि ती उत्तर भारतामध्ये आपण आरामात ह्या सगळ्या गोष्टी वारंवार कव्हर केलेल्या आहेत, म्हणजे आपण जिंकून आलेलो आहोत. त्याच्यामुळे एक फाजील आत्मविश्वास हा भाजपकडे कायम राहिलेला दिसतोय. जिकडे त्यांनी बारकाईने पुन्हा एकदा पूर्वीसारखं काम केलं तिकडे त्यांना यश मिळालं. जिकडे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं
त्या जागांवर ते तिकडे त्यांना काहीच करता आलं नाही. नंतरच्या जागांवर त्यांनी करेक्शन करत गेले आणि त्याचं यश मिळत गेलं. गुजरातमधली एक जागा जाणं हे देखील आज भाजपसाठी फार अभिमानाची गोष्ट उरलेली नाहीये. पण जवळपास 5 जागा अशा आहेत की जिकडे अटीतटीची लढाई झालेली आहे. हे देखील गुजरात भाजप जे पूर्ण कंट्रोल भाजपचा गुजरातवर असल्याचं आपण मानत आलेलो आहोत ते तिकडे काही गुजरातसाठी फार चांगलं लक्षण आहे असं मला वाटत नाही. पण ही सगळी परिस्थिती असताना देखील काँग्रेसनी याच्यापेक्षा चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं. म्हणजे मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये, विशेषतः हरियाणामध्ये आणि बिहारमध्ये ते तेवढ्या अपेक्षेच्या नुसार कामगिरी करू शकले नाहीत. त्याच्यामुळे आज एक 15-20 जागांच्या आणखी कमी होऊ शकल्या असत्या आणि त्यांना अपेक्षित जे 295 वगैरे म्हणत होते जागा, पण त्या 295 नसतील तरी 250च्या वर जागा इंडियाकडे जातील अशा पद्धतीचं जे एक ॲनालिसिस होत होतं ते काही होऊ शकलेलं नाही. याच्यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्या या तासाभरातल्या चर्चेत समोर आले. ज्याचा एक इंट्रिगिंग मुद्दा जो विनायकनी सांगितला आपल्याला की लोकांनी आपली मतं सांगताना सांगितलं एक मत दिलं दुसऱ्याला, असं लोकांच्या मनामधला हा जो अजेंडा आहे तो कळू शकला नाही. आणि जसं सगळ्यांनीच सांगितलं आपल्या पॅनलवरच्या की सगळ्या एक्झिट पोल्सना धक्का देत सगळ्यांच्या कुठच्या पारच्या घोषणा अगदी कुठच्या सीमे पार उधळून लावत लोकांनी जे जनमत दिलेलं आहे की